श्रीमाता यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आम्ही गेलो होतो कोटेश्वरला. तर बघा किती ऊन आहे तिथे, एवढी ऊन आहे की भयंकर. आणि अधिक महिन्यामध्ये एवढे लोक तिथे आंघोळीला येतात की आणि गर्दी पण भरपूर आहे. आणि ऊन तर एवढी आहे की भयंकरच, की तिथे असं म्हणजे उन्हामध्ये गेल्यावर असा जीव वेगळाच करतो, पाणी पाणी करतो. तर बघा एवढी गर्दी आहे आणि तिथे एक छोटीशी यात्रासुद्धा आहे. आणि बघा मंदिरासमोर किती चपलाचे जोडं पडलेले आहे तिथे. आणि हे मंदिर आहे तिथलं कोटेश्वरचं. चपला बघा किती आहे तिथे. आणि एवढं सुंदर मंदिर आहे आतमध्ये वगैरे. आणि बघा ऊन तर भयंकर आहे. आणि आता आम्ही तिथे कोटेश्वरला गेलो आहे. तर अशा प्रकारे आता तिथे कोटेश्वरला बी दर्शन वगैरे, पहिले आंघोळ्या केला मग दर्शन घेतलं आहे. तर एवढी गर्दी आहे की दर्शनाला नंबर नव्हता लागत तिथे, भयंकर गर्दी आहे. तर सर्वात प्रथम आम्ही मग तिथे आंघोळा केल्या आणि त्याच्यानंतर मग मंदिरामध्ये गेलो. तर आता गर्दी खूप आहे आणि रांग लागला आहे तिथे मंदिरामध्ये. आणि ते कोटेश्वर आहे ना, खूप बघण्यालायक आहे, छान आहे ते कोटेश्वर. तिथे जे आपण जातो आंघोळीला, तर तिथे गर्दी खूप राहते. दरवर्षीच गर्दी राहते तिथे, पण आम्ही पहिल्यांदाच यावर्षी तिथे गेलो कोटेश्वरला. आणि मंदिर पण छान आहे. तर झाडं वगैरे इतके छान हिरवे आहे तिथे. झाडांना पाणीसुद्धा टाकतात, म्हणून तिथले झाडं छान हिरवे आहे. या मंदिराला पायऱ्या बघा, किती पायऱ्या आहे या मंदिराला, भरपूर पायऱ्या आहे. आणि लोक पण सावलीसाठी सगळे झाडाखाली बसल्या. आणि गाड्यांची गर्दी बघा किती आहे गाड्या, खूप गाड्या आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर बाईक सर्वच आहे. आणि आता आम्ही आलो आहे आमच्या इनबाईकडे. आणि तिथे गेल्या आम्हाला पाहुणचार. तर आम्ही आता तिथे जेवण करायला बसलो आहे. तर पहा जेवणाचं ताट किती सुंदर, त्यांनी छान काय म्हणते खूप सुंदर केलं आहे. पुरणाची पोळी, आंब्याचा रस वगैरे. आणि आम्ही सर्व तिथे जेवायला बसलो आहे. तर आता आम्ही तिथून जेवण करून आमच्या गावाला निघणार आहे. तर बघा किती सुंदर आंब्याचा रस, पूर्ण ताट किती सुंदर सजवलं त्यांनी. आम्ही तर ते जेवण करून एवढं खुश झालो. आणि आता तिथून आम्ही आता मग सावलीने म्हटलं निघू म्हटलं, म्हणून आम्ही इनबाईकडे थोडा आराम केला. आणि तिथे आता जेवण करायला बसलो सगळ्यांनी. आम्ही जेवण करून आता आता गावाला निघायचं बा, म्हणून मग सगळेजणं ऊन होते म्हणून तिथेच आराम करायला गेलो. तिथनं जवळच होतं ना त्या गावाजवळ, म्हणून. आणि आणि माझी कॉमेडी करत होते, मी व्हिडिओ करत होते ना, तर मला सगळेजण हसत होते का बघा बा आमचा व्हिडिओ करत आहे. पण तरी पण मी व्हिडिओ केला. वांग्याची भाजी, आंब्याचा रस सगळं ताटामध्ये दिसून राहिलं सजवलेलं. तर आता चला म्हटलं. आणि तिथूनच मग आम्ही एका मंदिरामध्ये गेलो, महादेवाच्या मंदिरमध्ये. खूप सुंदर मंदिर होतं तिथे. आणि तिथे महादेवाची पिंड, राधाकृष्णाचा फोटो, खूप म्हणजे असे 2-3 प्रकारचे देव होते. तर ते सांगत होते, म्हणून आम्ही त्या मंदिरमध्ये चला म्हटलं आलो, तर दर्शनाला गेलो. आणि हे शंकराजीची मूर्ती आहे. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे तिथे ह्या भुरे बाबाचं दर्शन करतात म्हणते त्या मंदिरमध्ये. सर्वात प्रथम खूप मान आहे म्हणते ह्या भुरे बाबाचं. तर सर्वजण तिथे त्या भुरे बाबाचं दर्शन घेत आहे म्हणजे सर्वप्रथम. आणि त्याच्यानंतरच मग सगळेजण ते मंदिरात एंट्री करतात. तर मंदिर पण खूप सुंदर आहे आतमध्ये. तिथे पिंड आहे आणि छान झाडं वगैरे लावलेले आहे, पाण्याची पण सोय आहे, छोटी मुलं खेळण्यासाठी जागा आहे तिथे. आणि कसं आता ऊन खूप असल्यामुळे आम्ही तिथे असं बसलं आहे. आणि हे दोघं तिथेच खेळत आहे, आमचे छोटी मुलं. आणि खूप मोठं मंदिर आहे, पण छान आहे आतमध्ये वगैरे, खूप छान आहे. तर बघा तिथे खूप मोठी पिंड आहे. आणि तिथे ना भिकूजी महाराज पण असे दरवर्षी तिथे येतात म्हणतात. आणि तिथे अशी राधाकृष्णाचा फोटो आहे, राम लक्ष्मण सीता. आणि तिथे साईडनी गजानन महाराजचे फोटो लावले आहे, स्वामी समर्थाचा फोटो लावला आहे. आता मी बसली आहे पूजेला. आता म्हटलं चला पूजा करून घ्या आणि मग आपल्या धीरे धीरे आपल्या गावाला निघावं. म्हणून इतकं छान वाटलं जेव्हा तिथे पूजेला बसलं, इतकं छान वाटलं की तिथे उठावंसं नाही वाटत होतं त्या मंदिरमध्ये, खूप छान वाटत होतं. आणि मग आम्ही छान त्या पिंडाची पूजा केली. आणि ती पिंडसुद्धा खूप छान आहे, म्हणजे इतकं. आणि तिथे लोक ना इतके म्हणजे त्या पिंड मांडतात त्या महादेवाच्या पिंडीला. तिथे रांगोळी घालणं, पूजा करणं, हे सर्व तिथले पुजारी लोक करतात तिथे.
आणि छान पिंड आहे तिथे. सगळेजण तिथे दर्शन करतात. आम्ही पण तिथे गेलो. आम्ही छान तिथे देवदर्शन केलं, पूजा केली, तिथे फोटो काढले छानपैकी. आणि छान असं म्हणजे जास्त हे नाही आहे, म्हणजे छान मंदिर आहे ते. आणि तिथे एक प्रकारचं ते महादेवाची पिंड तर आहे, पण तिथे राधाकृष्ण, राम, लक्ष्मण, सीता, गजानन महाराजाचा फोटो, स्वामी समर्थाचा फोटो, हनुमानजीचे म्हणजे पुष्कळ प्रकारचे देव पण आहे तिथे. म्हणजे खूप छान वाटतं तिथे मंदिरामध्ये. आपण ह्यासुद्धा पूजा करून राहिल्या, एक फोटो काढून राहिली, एक बसून आहे आमच्यासोबतच्या. बघा, आमच्या सुनबाई फोटो काढून राहिल्या, तिथं बसल्या आहे फोटो काढायला. आणि छान आहे. आणि तिथे जे मोठं तिथे असे छान हे होतात का आमचं त्याला सप्ताह नाही का, सप्ताह वगैरे होतात. आणि हे सगळे पावलं आहे तिथे, म्हणजे प्रत्येक देवाचे तिथे समोर पावलं लावले आहे त्यांनी पूजेला. समजा आपल्याला हळदुंकू टाकायचं असलं ना, तर त्या ताटामध्ये टाकायचं, पावलावरती टाकायचं. म्हणजे असं फेकायचं नाही, तिथे टाकायचं. म्हणजे त्या देवांचं हळदुंकू त्या पावलावर पडतं बरोबर. राधाकृष्णासमोर सगळ्या देवासमोर पावलं आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या देवांसमोर पावलं आहे. आणि सगळ्याच मूर्ती आहे तिथे, अशा मूर्ती फोटो वगैरे ठेवलेले आहे. आणि हे चांगली सिस्टम आहे तिथे. आणि तिथे कसं आहे, एक प्रकारचं ते म्हणजे असं आपल्याला हळदीकुंकू फेकायचं काम नाही. कसं आपण हळदीकुंकू फेकतो, ते सगळ्या मूर्त्या पण घाण होऊन जाते. आणि तिथेच सगळं घाण होऊन जाते देवांसमोर. पण हे बरं आहे, पावलं ठेवायची तिथे, पावलासमोर ते टाकायचं. खूप सुंदर सिस्टम आहे, मला खूप आवडली ती सिस्टम. आणि महादेवाची पिंड पण खूप आहे. इथे त्रिशूल, बाहेर आल्यानंतर त्रिशूल वगैरे आहे. त्रिशूल, मोठे मोठे त्रिशूल लावले आहे तिथे. हनुमानजीची मूर्त आहे तिथे, हनुमानजीचं मंदिर नाही का.